जामखेड रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील 17 वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करत तिची छेडछाड करणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिसांनी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पॉक्सो गुन्हा दाखल केला आहे। मनीष सुनील लबडे राहणार पाथर्डी असे आरोपीचे नाव आहे। पाथर्डी तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी नगर जामखेड रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे। ही महाविद्यालयाजवळ असलेल्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहते। आरोपी मनीष लबडे गेल्या अनेक दिवसांपासून त्या मुलीला त्रास देत होता। तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल, मला फोन करत जा असे म्हणून तो तिला त्रास द्यायचा। तिचा वारंवार पाठलाग करायचा। इतकेच नव्हे तर त्याने तिच्याच महाविद्यालयात प्रवेशही घेतला होता। त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सदर मुलीने तिच्या वडिलांना माहिती दिली। तिच्या वडिलांसह इतर नातेवाईक यांनी मनीष लबडे व त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्याला समजावून सांगितले होते, तरीही त्याचे त्रास देणे सुरू होते। नोव्हेंबर 2024 मध्ये तर तू कॉलेजमधील इतर मुलांशी का बोलतेस असे म्हणून त्याने तिला मारहाणही केली होती। त्यावेळीही मुलीच्या नातेवाईकांनी त्याला समज दिली होती। असे असताना सोमवारी दिनांक 27 जानेवारी दुपारी 12च्या सुमारास लबडे हा महाविद्यालय परिसरात तोंड बांधून आला व त्याने त्या मुलीचा पाठलाग करत पुन्हा तिची छेड काढली। हा प्रकार मुलीने तिच्या वडिलांना सांगितला। तिचे वडील व इतर नातेवाईक तातडीने नगरला आले। त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांची भेट घेत घडलेला प्रकार सांगितला। सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आणि त्या आरोपीकडून वारंवार त्रास दिला जात असल्याने सदर मुलीची फिर्याद होऊन घेत आरोपी मनीष लबडे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78 कलम 115 सह पॉस्कोचे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।